हृदय मानवाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक, ज्याच्या तुटण्याने सर्व काही थांबल्यासारखं वाटतं आणि त्याच्या थांबल्याने जीवन संपतं. असे हे हृदय ज्याच्यामध्ये आपल्या व्यक्तीबद्दल प्रेम, करुणा आणि शत्रूबद्दल राग असतो. पण तोच राग बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपल्या शत्रू देशातील व्यक्तीला कोणी हृदय दिल्याचं ऐकलंय का? आता तुम्ही म्हणाल की सीमा हैदरने सचिनला दिल दिलं की, पण ती प्रेमाची गोष्ट आणि आम्ही तुम्हाला सांगतोय ती माणुसकीची गोष्ट, ज्यात भारतातील व्यक्तीने पाकिस्तानी स्त्रीला आपलं हृदय देऊन तिचा जीव तर वाचवलाच, शिवाय असं कृत्य करून द्वेषाच्या जंगलात माणुसकीची बी देखील पेरली आहे. नक्की काय आहे ही गोष्ट, जाणून घेऊयात. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. भारत हा असा देश आहे की जिथे अतिथी देवो भव ही परंपरा आहे आणि एखाद्याला गरज असल्यास पुढचा मागचा विचार न करता लगेच मदत केली जाते. मग तो आपला कट्टर शत्रू जरी असला तरी सगळी कटुता, शत्रुत्व विसरून मदत केली जाते. कारण भारतामध्ये अतिथीला देवाचं स्थान दिलंय. आणि आता याची प्रचिती पाकिस्तानला आली आहे. कारण पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय आयशाचे भारतामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजेच हृदय प्रत्यारोपण करण्यात आलंय. विशेष म्हणजे भारतातील एका व्यक्तीनेच आयशाला हार्ट डोनेट केलंय. आयशा 7 वर्षाची असतानाच त्यांच्या लक्षात आलं की तिच्या हृदयाचा 25% भाग हा निकामी झालाय. तेव्हापासून तिच्यावर पाकिस्तानमध्ये उपचार चालू होते. पण पाकिस्तानमध्ये काही सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे वयाच्या 14व्या वर्षी आयशा उपचारासाठी भारतात आली. त्यावेळी तिची प्रकृती खूप वाईट होती. त्यावेळी अड्यार येथील मलार रुग्णालयातील वरिष्ठ हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर के.आर. बालकृष्णन यांनी तिला CPR देऊन कसा तरी तिचा जीव वाचवला आणि तिला जिवंत ठेवण्यासाठी ECMO नावाच्या मशीनवर ठेवलं गेलं. त्यावेळी कृत्रिम हृदय पंप बसवला आणि ती बरी होऊन तिच्या देशात परतली. पण काही वर्षात तिला पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी तिला हार्ट ट्रान्सप्लांट करायला सांगितलं. पण पाकिस्तानमध्ये हार्ट ट्रान्सप्लांट करणं शक्य नव्हतं, म्हणून तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी आयशाला चेन्नईच्या MGM हेल्थ केअरमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि 31 जानेवारी 2024ला तिच्यावर यशस्वीपणे हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे हे हार्ट एका भारतीय व्यक्तीनेच दिलंय. दिल्लीतील एका 69 वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीकडून अवयव दान म्हणून हृदय मिळाल्यानंतर हे प्रत्यारोपण करण्यात आलं आणि या प्रत्यारोपणाचा खर्च भारतातील ऐश्वर्याम ट्रस्टने केलाय. आता आयशाच्या तब्येतीत सुधारणा होतीये आणि ती लवकरच पाकिस्तानात जाणार आहे. अवयवदान म्हणून हृदय दिलेल्या व्यक्तीबाबत शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की हृदय तुझे अशोकासारखे मानव होऊन राहिले, दान करुनी शत्रूलाही माणुसकीचे उदाहरण झाले. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.